थोडं 2 दिवस पावसाने थकवलं, बट पावसाला पण हार नाही मानली आणि सर्वांनी खूप चांगले एफर्ट्स दिले, त्यामुळे सक्सेसफुल इव्हेंट झाला. जास्त वेळ घेत नाही, सर्वांना लांब पण जायचं. सर्वप्रथम आमचे अंपायर्स ज्यांनी 2 दिवस खूप चांगलं कार्य केलं पावसामध्ये सुद्धा. मिलिंद पाचार्य सर आपण यायचं आणि पद्मनाभ बाबू सर. आज मिलिंद पाचार्य खूप चांगलं क्रिकेट स्वतः पण चांगले खेळले. पियुष राठोड साहेबांना विनंती करेल की मिलिंद पाचार्य सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. पूर्ण इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने सर्व अंपायरिंग त्यांनी केली आणि खूप सर्व मॅचेस त्यांनी पण एकदा जोरदार टाळ्या अंपायरसाठी पण वाजवा. मिलिंद पाचार्य सर खूप चांगलं क्रिकेट खेळले सुद्धा दोन्ही अंपायर्स. त्यानंतर पद्मनाभ बाबू सर खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळताना पाहिले गेले आणि आज त्यांनी देखील खूप चांगलं इकडे अंपायरिंग. एक विशेष सन्मान विजय पाटील यांना विनंती करेल की आपण त्यांच्या हातातून पद्मनाभ बाबू सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. 2 दिवस त्यांनी पण खूप चांगली अंपायरिंग केली आणि खूप चांगले क्रिकेट स्वतः पण खेळले. पद्मनाभ प्रभू बाबू सरांचा मात्र एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान केला जातो आहे. त्यानंतर युट्यूब टीम श्री साई स्पोर्ट्स हरिराम पाटील साहेबांना विनंती केली की आपल्या हातातून युट्यूब टीम श्री साई स्पोर्ट्स अगदी शैलेश पाटील, पराग पाटील, त्यानंतर सर्व त्यांची टीम 2 कॅमेराचे युट्यूबवर देखील खूप चांगली क्रीडा स्पर्धा अगदी संपूर्ण मुंबईकर बघत होते आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट खेळतात तिकडे तिकडे मात्र आज सर्वांपर्यंत पोहोचली क्रीडा स्पर्धा. थँक्यू सो मच. असंच कार्य तुम्ही पण करत राहा. आमचे विराज, आज त्यांची संपूर्ण टीम, जितू, त्यानंतर अक्षय आणि श्रेयस सर्वांनी खूप चांगलं कार्य केलं. त्यानंतर आमच्यासोबत 2 दिवस खूप चांगलं स्कोरिंग केले. संजय सर आपण यायचं आहे. अगदी आमच्यापर्यंत स्कोर ते पोहोचवत होते, त्यामुळे आम्ही माईक पर्यंत पोहोचवत होतो आणि संजय सरांचं काल मला सांगितलं की एकसर गावात कुठली पण टुर्नामेंट असू दे तिकडे संजय सर नेहमी असतात. पियुष राठोड साहेबांना विनंती केली की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा. खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी केलं. संजय सर असंच करत राहा आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूलाग्र वेळ दिला त्याबद्दल आपला पण अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर अमोल भोसले यांना विनंती करेल की कुठला पण कार्यक्रम करायचा असेल तुमची मॅन पॉवर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मानस भोईर अगदी 2 दिवस ते पण मेहनत घेतात, बट त्याच्यासोबत सागर मोरे, त्यानंतर ओम परमार, समीर इंगावळे आपण यायचं आहे. गौरव सिंग आणि हर्ष चव्हाण आपण सर्वांनी या. आज सर्वांनी खूप मेहनत घेतली. मानसला पुढे नेणारे हे आहेत, त्यामुळे आज सर्व लाईफ मध्ये मित्र असे कमवा. यंग पोरं सर्व आणि खूप चांगले एफर्ट्स त्यांनी पण घेतले. त्यांचा एक विशेष सन्मान आज सर्व त्यांची टीम अमोल दादा यांच्या हस्ते मात्र सर्वांचा एक सन्मान केला जाईल. मानस भोईर यांचे अगदी जवळचे मित्र आणि आज सर्व त्यांची टीमचा एक सन्मान केला जाईल. सागर त्यांची लीड आहे, त्यामुळे आणि आज त्यांचा एक फोटो काढला जाईल. असंच ओमकार मित्र मंडळ आणि मानस यांना सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. खूप चांगलं कार्य त्यांनी केलं. अमोल भोसले साहेबांना विनंती करेल की राजेश म्हात्रे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. राजेशजी म्हात्रे आपण यायचं. राजेश म्हात्रे, राजू दादा खूप चांगलं क्रिकेट खेळले. एकच वादा आमचा राजू दादा आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण त्यांच्या काळात गाजवलं. त्यांचा विशेष सन्मान. ओल्ड इज गोल्ड आणि ते पण क्रिकेट एन्जॉय करत होते, त्यामुळे त्यांचा पण एक विशेष सन्मान. राजेश म्हात्रे
आणि आज एक चांगला कार्यक्रम आपल्या गावात देखील पार पडला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण मंत्री साहेब. थँक्यू. सुजित पाटील, निखिल खेडेकर आणि सचिन भोईर. त्यानंतर पूजाताई भोसले यांना विनंती केली की आपण सुजित पाटील, निखिल खेडेकर आणि सचिन भोईर आणि समीर पाटील आपण सर्वांनी यायचं. आज सर्व समीरजी यायचं खूप चांगलं. समीर दादा या तुम्ही पण. आता एवढं फोर्स करतात ते पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आज आपल्या बोरिवलीमध्ये एक चांगला इव्हेंट होतोय त्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली आहे. आज सर्वांची टीम म्हणजे आणि आज एक विशेष सन्मान केला जातोय. भाऊ बहीण पण आहेत आणि सन्मान तर झाला पाहिजे. बट खूप चांगलं कार्य आणि आज तुम्ही पण एक चांगला इव्हेंटला एक चांगला सपोर्ट केला. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे साथी समालोचक कॉमेंटेटर यशवंत ठाकूर, संतोष भोईर यांना विनंती केली की यशवंत ठाकूर यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा. पालघरवरून या क्रीडा स्पर्धेसाठी आले आणि खूप चांगला आवाज, त्यांचा पण क्रिकेटचं नॉलेज आणि यशवंत ठाकूर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. अगदी अनेक इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून लगेच करत असतात ऑल ओव्हर स्पोर्ट्स इव्हेंट. यशवंत तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. अर्थातच अजून एक महत्वाचा आदर सत्कार सन्माननीय आदरणीय सागरजी मोरे सरांना आपण पाहतो. व्हॉइस ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आहे तर एकदा सागर मोरे सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. संतोष भोईर सर आपल्याला विनंती आहे. अर्थातच सागर मोरे सरांचा आदर सत्कार करायचा. व्हॉइस ऑफ अंडर मुंबई क्रिकेटचा आवाज आपण ऐकला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतो. तर एकदा अजून जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. क्षणचित्र मात्र आपण पाहतोय टिपली जात आहेत. धन्यवाद सागरजी मोरे साहेब. अर्थात पुन्हा एकदा मी माईक सुपूर्द करतो. आता मात्र आपण सरळ विशेष बक्षीस समारंभामध्ये वळूया. धन्यवाद. आणि खूप चांगलं मी सर्वांना विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित मानस भोईरचा एक आपण विशेष सन्मान करूयात की त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि नक्कीच सर्व जे मान्यवर आहेत त्यांनी त्याचा एक विशेष सन्मान करायचा आहे की आपल्या आईच्या स्मरणार्थ आज त्यांनी टुर्नामेंट ठेवली आणि सर्वांनी प्लीज वापरांना विनंती करेल. त्यानंतर सर्वांनी जाऊया. संतोष भोईर आपण पण सोबत जाऊया. हॅलो. आज एक सक्सेसफुल इव्हेंट त्यांनी पण ऑर्गनाईज केला आणि मानसचा एक विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मानस भोईर आणि थँक्यू. आणि असंच मानस तुम्ही पण कार्य करत राहा. पप्पा तर तुझ्या मागे आहेत. मगाशी ते मला म्हटले करतोय ते करू दे. आमचा सपोर्ट नेहमीच राहिला. दिनेश राठोड विनंती करू की दिनेश सोडे यांचा पण एक विशेष सन्मान करायचा. दिनेशजी सोडे आपण यायचं. आज सर्व एकसर गाव आणि सर्वजणांनी क्रिकेट एन्जॉय केलं इकडे आणि दिनेश सोडे यांचा मात्र एक विशेष सन्मान. सर्वांनी संडे पण एन्जॉय केला. मस्त क्रिकेट पण एन्जॉय करता करता उद्या ऑफिसला जायचं. संडे संपत आला की मन भरून येतं की उद्या ऑफिस आहे. उद्या बोरेल आणि आरबीआय बँक आहे तर भाई विषयच नाही. बट कामावर तिथे जावं लागणार. आरबीआय बँक असू दे ना तर काही बोरिवलीला फास्ट ट्रेन पकडायची म्हणजे पकडायची आहे. हरिराम पाटील यांना विनंती करेल की आमचे कौशल आणि तुषार दोन भाऊ कौशल लड्डा आणि तुषार लड्डा मॅन ऑफ द मॅच पण मागे असेल ना फायनल. आणि दोन लड्डा ब्रदर्स यांचा एक विशेष सन्मान. आणि लड्डा ब्रदर्स यांचा मात्र एक विशेष सन्मान. कौशल आणि तुषार दोघं भाऊ आहे. तुषार आणि कौशल खूप सारे शुभेच्छा.
त्यानंतर ओमकार मित्र मंडळ, सर्व ओमकार मित्र मंडळाचं आपण जे सहकार्य केलं आणि सर्वांनी या ओमकार सर्वांचे मित्रमंडळाचा एक फोटो काढला जाईल आणि आज ओमकार मित्रमंडळ होतं म्हणून एक सक्सेसफुल इव्हेंट चांगलं इकडे पार पडला. सर्वांनी बसा, आपलं एक आठवण म्हणून फोटो काढला जाईल. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ओमकार मित्र मंडळाचा एक विशेष सन्मान. आणि ओमकार मित्र मंडळाचा एक फोटो आमचे पद्मनाभ बाबू सर. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आज असंच मंडळ तुमचं पुढे जावं. ओमकार मित्र मंडळ मंडळ शेवटी मंडळ असं, घरात कुठल्याही सुखदुःखात पहिलं आपलं मंडळ येतं आणि आज ओंकार मित्र मंडळ अशीच तुम्ही पण भरारी घेत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, असंच कार्य करत राहा. त्यानंतर आपण वळूयात फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोल भोसले यांना विनंती करेन की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार MRP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 2 दिवस खूप चांगला टी शर्ट प्रोव्हाइड केला गेला. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार फायनल मॅच मध्ये नो डाऊट करण सोडा, अफलातून बॅटिंग केली आणि एक वेगळ्याच फॉर्म मध्ये करण सोडा, पानी के साथ सोडा फ्री और मुकेश रॉयल के साथ करण सोडा फ्री बॉलपेड. त्यानंतर बेस्ट फिल्डरकडे आपण बघूयात. बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि ट्रॉफी आहे दिनेशजी सोडे यांच्या हातातून. मात्र त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे आपण पाहतो स्पॉन्सर दिनेश सोडे आणि यांच्या दिनेश सोडे यांना विनंती करू की आपण बेस्ट फिल्डर शूज आणि ट्रॉफी आहे. खूप चांगले शूज आहेत बेस्ट फिल्डर साठी आणि बेस्ट फिल्डर खूप चांगली फिल्डिंग ज्यांनी केली आहे कोण असेल? बंदा 11 मुकेश रॉयल संघाचा मनीषला मत दिला जातो बेस्ट फिल्डर. मनीष खूप चांगली फिल्डिंग केली मनीषने आणि खूप चांगले खेळाडू आहेत. चेंबूर PL लोखंडे मार्चे आमचे दिनेश यांच्या हातातून मात्र पुरस्कार दिला जाईल. एक अफलातून कामगिरी केली. ट्रॉफी त्यानंतर शूज खूप चांगली फिल्डिंग करताना पाहिलं, खूप चांगल्या कॅचेस पकडताना पाहिलं गेलं. मनीष 2 शब्द ऐकल जरूर आणि टुर्नामेंट कशी वाटली आणि ॲज अ बेस्ट फिल्डर भेटत त्याबद्दल. टुर्नामेंट तर चांगलीच आहे. बेस्ट फिल्डर भेटल्याबद्दल लय खुश झालो. आणि टीम फायनल जिंकले. टीमचा तर आमचा काही विषयच नाही. टीम तर आमची डेंजरच आहे म्हणून आम्ही आज फायनलला आलेलो आहे. त्या मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि असाच खेळ करत राहा. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डीप मध्ये थोडं तुम्ही डेंजरस होऊन होता पण खूप चांगल्या कॅचेस पकडताना पाहिलं गेलं. त्यानंतर बेस्ट बॉलर स्पॉन्सर बाय दिनेश सोडी आणि अमोल सरांना द्यायला बोलवायचं ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले होते शूज दिनेशजी सोडे. त्यानंतर मी विनंती करेल अमोल भोसले सरांना विनंती करेल की आपल्या हातातून द्यायचं बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर भोसले परिवाराला विनंती केली की आपण द्यायचंय. अमोल भोसले आणि पूजा भोसले यांच्या हातातून बेस्ट बॉलरसाठी पण शूज आहेत आणि ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलर ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, काल हॅट्रिक पण घेतली, गॅलेक्सी जोगेश्वरी संघाचा अभिषेकला मात्र पुरस्कार दिला होतोय एक चांगली कामगिरी करत असताना आणि तब्बल 7 विकेट ज्यांनी मिळवले. आणि खूप चांगला परफॉर्मन्स अभिषेकने केला. ओव्हरऑल काल बॅटिंग पण खूप चांगली करताना पाहिली गेली.
संपूर्ण भोसले फॅमिली तर्फे हे पारितोषिक शूज ट्रॉफी दिनेश सोडे यांनी आम्हाला ते शूज दिलेत. अभिषेक नक्कीच 2 शब्द ऐकेल. खूप चांगली बॉलिंग केली, बट आज गॅलेक्सी जोगेश्वरी अंधेरी स्टेशन वाईज मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि म्हणजे जोगेश्वरी अंधेरी त्यानंतर असे अनेक स्टेशन इकडे खेळ खेळताना पाहिले गेले. बोरिवली, कांदिवली, त्यातून तुमची टीम आली, बट फायनल मध्ये खेळत असताना बेस्ट बॉलर भेटतंय त्याबद्दल असं वाटतं. आणि काय बोलशील 2 शब्द टुर्नामेंट विषयी? सर्वप्रथम तर बेस्ट बॉलर भेटला, मला खूप खूप आनंद झाला. म्हणजे मला अपेक्षा नव्हती, पण खूप आनंद झाला बेस्ट बॉलर भेटला तर. आणि टुर्नामेंट विषयी बोलायचं झालं तर खरंच खूप चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली आणि ग्राउंड पण खूप चांगलं होतं आणि आयोजकांनी पण खूप चांगलं हे केलं. खूप साऱ्या शुभेच्छा. वेल बोल्ड, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण बोलूयात. त्यांचा स्पॉन्सर पण त्यांच्या माध्यमातून होतो. कौशल लड्डा आणि तुषार लड्डा यांना विनंती करेन की आपल्या हातातून आपण हे पुरस्कार द्यायचा आहे. बेस्ट बॅटरसाठी आपण पाहिलं तर बॅट आणि ट्रॉफी स्पॉन्सर हेच आहे, कौशल लड्डा. बॅट आपण पाहिलं तर कौशल लड्डा आणि तुषार लड्डा यांच्या हातातून श्री साई स्पोर्ट्सची बॅट आणि ट्रॉफी. ज्याने या टुर्नामेंट मध्ये तब्बल 70 रन्स केले. नाव आहे राकेश पॉल, गॅलेक्सी जोगेश्वरी. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली गेली. राकेश पॉल अंडरआर्म ओपन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स महिला गेला. राकेश आणि राकेश सोबत देखील नक्कीच 2 शब्द बोलूयात. आज बेस्ट बॅटर भेटतो आणि टीम फायनल मध्ये आली त्याबद्दल आणि टुर्नामेंट विषयी ओव्हरऑल. टुर्नामेंट जसं मी काल सांगितलं की खूप छान झाली, कारण की आम्ही ऑलमोस्ट पाऊस खूप होता आणि आम्ही आलो होतो लेट इथे. तर 11:30पर्यंत ती टुर्नामेंट पासून म्हणजे चालू झाली आणि 6-6:30पर्यंत टुर्नामेंट संपवली. ती मोठी गोष्ट आहे. ग्राउंडसुद्धा खूप एवढं चांगलं आहे की आम्ही एन्जॉय पण खूप केला आहे. इव्हन आज पण खूप एन्जॉय केला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि असाच खेळ करत राहा. वेल प्लेड. त्यानंतर द्वितीय क्रमांक आपण बोलूयात. सर्व मान्यवरांना विनंती केली की आपल्या द्वितीय क्रमांक तब्बल 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी कैलासवासी वंदना संतोष भोई यांच्या स्मरणार्थ. द्वितीय क्रमांक गॅलेक्सी जोगेश्वरी संघ यायचं आहे. गॅलेक्सी जोगेश्वरी संघ द्वितीय क्रमांक एक चांगला परफॉर्मन्स करत असताना रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. सर्व संघटनेचे जवान अगदी खूप वर्ष क्रिकेट खेळतात आणि चांगली संघबांधणी करत असताना गॅलेक्सी त्या टीमने खूप चांगला खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला आणि एक चांगल्या प्रकारे छाप सोडली गेली. गॅलेक्सी रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. गॅलेक्सी जोगेश्वरी कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकामध्ये रनर अप टीम. आज ओव्हरऑल टीमचे खूप एफर्ट्स होते. वेल प्लेड. खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल कडे बोलूयात. सौ ज्योत्स्ना उमेश पाटील यांनी जी आम्हाला सायकल प्रोव्हाइड केली म्हणजे मनोजची मावशी आहे, म्हणजे आज वंदनाताईंची बहीण. आज नक्कीच त्यांनी इकडे आम्हाला सायकल जी दिली आहे. सायकल पहिले घेऊन या भाऊवरती.
सायकलिंग स्विमिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल कोणाला मिळेल की चेंबूर जाईल प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल आणि मानस भोईराला विनंती करेल की आपण आपल्यातून ट्रॉफी द्यायची आहे या पण फक्त चालू होती बट ही सायकल दिली जाते ज्याने खूप चांगली कामगिरी केली नो डाऊट आज सर्वांना ज्याने फेमस केलं आणि खूप चांगली बॅटिंग केली करण सोडा एक चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर करण सोडा आज सर्वांना अपेक्षा होतं की करण चांगली बॉलिंग करेल बट भाऊ आज बॅटिंग करून गेला आणि अफलातून बॅटिंग शिवम लोखंडे पण अगदी खुश झालेत की करणने आज बॅटिंग केली नावातच रन आहे तर रन करावे लागतील आणि खूप चांगले समोर जे 6 खेळलेत अगदी अफलातून बॅटिंग मानस भोईर यांच्या हातून मात्र दिला जातो आणि करण सोडायला मात्र ही ट्रॉफी त्यानंतर ही सायकल 7 वाजले जर चालवत निघाला असं मला असं वाटतं 2 वाजेपर्यंत चेंबूरला पोहोचेल बट करण 2 शब्द ऐकेला अगदी सिरीज मिळते म्हणजे अगोदर पण अनेक सिरीज घेतल्या असतील बट आज अंडरम ओपनला सिरीज मिळते त्यात बॉलिंग होईल थोडा इकॉनॉमी बॉलिंग झाली म्हणजे 6 पण आले रन्स पण आले बट कुठेतरी बॅटिंग खूप चांगली झाली कसं वाटतं आज टीमसाठी बॅटिंग म्हणून ॲज अ सिरीज घेतोस त्याबद्दल खूप चांगलं वाटतंय माझी दुसरी सिरीज आहे मोठ्या टुर्नामेंटमध्ये आणि आज म्हणजे खूप चांगली बॅटिंग झाली 2 शब्द अजून ऐकेल टीमचा आमची डेंजर आहे काय बोललेलं ऐकच नाही आणि वेल प्लेड खूप साऱ्या शुभेच्छा आहेत खूप चांगला परफॉर्मन्स केला ओव्हरऑल सर्व टीम्सने आणि त्यात करण सोडाने मात्र आज करण सोडाचा बॉलिंगचा केला होता बट करण सोडाची बॅटिंग सर्वांना अनेक प्रश्न विचारून गेली त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन खूप चांगली टुर्नामेंट एक सक्सेस झाली आणि कैलासवासी वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये चॅम्पियन संघ बंडा 11 मुकेश रॉयल आणि सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण पारितोषिक द्यायचं आहे रोख रक्कम तब्बल 50,000 बंडा 11 मुकेश रॉयल या संघाचा देखील दबदबा पाहिला गेला बंडा 11 मुकेश रॉयल बंडा 11 मला असं वाटतं बंडा 11 नाव आज लकी ढकलंय आणि बंडा 11 मुकेश रॉयल संघ चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी वेल प्लेड खूप सर्व खेळ ज्याने दिला सर्वांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला विकास कांबळे छकुला पण एक की फॅक्टर घेतला आणि सर्व टीम्स म्हणजे सर्व बॉलर्स सन्नी धोत्रे त्यानंतर अनिकेत त्यानंतर करण सोडा ऑल ओव्हर खूप चांगला खेळ करताना पाहिला गेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बंडा 11 मुकेश रॉयल टीमने मात्र तो चॅम्पियन होताना पाहिलं गेलं थँक्यू सो मच चुकून मागून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर माफी मागतो आणि हा दिवस इकडे समाप्त झाला असं जाहीर करतो पुढच्या वर्षी नक्की भेटू जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट थँक्यू सो मच धन्यवाद